संपूर्ण प्रकरणी मनधरणीचे प्रयत्न आमचे शेवटपर्यंत सुरू राहतील असं म्हणत कैलास पाटील यांनी ही भेट नेमकी का झाली हे स्पष्ट केले। तब्बल तासभर रात्री पुण्यात या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे। ठाकरे यांच्याकडून ठाकरे सेनेकडून हे दोन आमदार ओमराजे यांच्या भेटीसाठी पोहोचले। तब्बल 1 तास मध्यरात्री चर्चा झालेली आहे। आता ओमराजे आज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। धाराशिवकडे ते रवाना झालेले आहेत। गोवर्धनवाडीत शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांशी समर्थकांशी चर्चा करून आज किंवा उद्यामध्ये ओमराजे निर्णय जाहीर करणार आहेत। 6 खासदार ठाकरे सेनेचे फुटलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी आता भूमिका स्पष्ट केलेली आहे। कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आणि मग निर्णय जाहीर करणार असं त्यांनी सांगितलं। आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार तेवढंच। पण काय चर्चा आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिलाय असं देखील म्हणलं जातंय आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळालेला नाही, तो पण विषय आहे। आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो। पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे। मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे, काल ही तीच होती, आज ही तीच आहे आणि उद्या ही तीच, म्हणजे तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं। ते पक्षासोबत असतील असा विश्वास आहे आम्हाला। नाही, बाकी काय नाही, आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो। पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? सांगतो म्हणलेत ते, आता उद्या एका दिवस द्या म्हणलेत ते, काय होतं। उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही, उद्या 1 दिवस द्या म्हणून सांगितलं त्यांनी, त्यातनं ठरवू आपण। आमचे आमदार कैलास पाटील, आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे। सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे। सगळ्या गोष्टी काही माध्यमांसमोर बोलण्याची गरज। आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत। त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं झाले, 3 वेळा खासदार झाले। ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात, आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना जो धक्का लागलेला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलेलो। मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना। धन्यवाद। तर ओमराजेंसोबत विविध विषयांवर चर्चा झाली असं सरदेसाई यांनी म्हटलंय। अजून एका खासदारासोबत संवाद सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। पक्ष म्हणून ओमराजेंशी संवाद होत असेल तर हरकत काय, असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतोय। कालच त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की ते असं म्हणतात की मी अद्याप शिंदे गटात जायचा निर्णय घेतलेलाच नाही, तर माझ्याविषयी बातम्या का प्रसिद्ध होत आहेत? त्यांचं असंही म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्त राहिल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाहीत। हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही। असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे। तर ओमराजेंना कालच्या निकालाचा मानसिक धक्का बसला असं शिरसाट यांनी म्हटलंय। ओमराजेंवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोपांचा भडीमार करण्यात आला। ओमराजे त्यांना वाटेल तो निर्णय घेतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। ओमराजेवर कालच्या निकालानंतर नाही म्हणलं तरी की मानसिक धक्का त्यांना बसलेला आहे। त्याच्यावर आरोपाचा जो काही भडीमार तुम्ही केला होता आणि आता निकाल त्याच्या विरोधात गेल्यानंतर त्याला साथ घालण्याचा प्रकार करतायत। ओमराजेने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे, परंतु शिव्या द्यायच्या, पुन्हा त्यांना म्हणायचं की नाही ओमराजे तुम्ही आता आमच्या बरोबर या। मग परवा दिवशी त्या संजय राऊत त्या बिंडोकाने दिलेली शिवी ही कुणाला होती? म्हणून काय निर्णय घ्यायचा